करण्यासाठी उपस्थित झालेले आपण पनवेल हे 300 वर्षापूर्वीचं शहर आहे. पानेली हे त्याचं मूळ गाव. आवाज वाढव. पर्णवेल किंवा पानवेल याच्यावरनं पनवेल असाही त्याचा एक अपभ्रंशित अर्थ सांगितला जातो. खर तर कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं हे शहर मुंबई गोवा, मुंबई पुणे या अतिद्रुतगती मार्गावरचं महत्वाचं शहर. या शहरामध्ये कोळी, आगरी, कराडी संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारे लोक तर राहतातच, पण देशातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले लोक इथं येऊन राहतात. विविधतेत एकता जपणारं हे एकमेव शहर म्हणून पनवेलचा उल्लेख आवर्जून केला जातो. याच शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे उर्दयू वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला आणि याच शहरामध्ये शिवसेनेचे उद्गाते प्रबोधनकार ठाकरे जन्माला आले. या शहरावर काही काळ मोगलांचं राज्य होतं, काही काळ इंग्रजांचं राज्य होतं, काही काळ पोर्तुगीजांचं राज्य होतं, बराच काळ मराठ्यांचं राज्य होतं. 2009 साली इथं हाताचं राज्य होतं. 2014 आणि 19 साली इथं कमळाचं राज्य आलं. आणि 2024 साली आता इथं मशालीचं राज्य येतं. खर तर मला इथं आल्यावर प्रश्न असा पडला ताई की 15 वर्ष आमदार, त्यामुळे इथं आता काही विकासाचं करायचं राहिलंच नाही पाहिजे, सगळंच करून झालेलं असणार. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल, कारण काही करायचं राहिलंच नसेल. त्याच्याही पुढचा मला प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचारात आता नेमकं हे काय सांगत असतील. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक सद्ग्रस्त होते, रोज सकाळी ऑफिसला जायचंय, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचंय. त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसले, डबा उघडला, डब्यात बघितलं खिचडी. म्हणले धत्तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली मुकाटपणे. दुसऱ्या दिवशी परत कामावर आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली मुकाटपणे. तिसऱ्या दिवशी परत कामावर आले, परत दुपारपर्यंत काम करून सगळ्यांवर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे वैताग आहे नुसता, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय खिचडी खाऊन. त्याची तंतन शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी म्हटला, हिथं बोलून काय उपयोग आहे का, त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय